मी रिसर्च करत होतो आणि बऱ्याचशा गोष्टी मला कळल्या. पण त्याच्यामध्ये मी अगोदर तुम्हाला एक स्टोरी सांगतो, की मी जर एखादा गुन्हा केला किंवा काही केलं तर त्याच्यावरती कारवाई होते. कारण मी एक सामान्य माणूस आहे. पण जर एखादा अमीर माणूस असेल किंवा श्रीमंत माणूस असेल, तर त्याच्यावरती कारवाई होत नाही, कारण त्याच्याकडे पैसा आहे. तर आजच्या जगात मुळात पैसा हा महत्त्वाची गोष्ट आहे. पण एक तुम्हाला सांगतो, मी कालच एक वेबसाईट सर्च केली myneता.comवर. अक्षरशः मी शॉक झालो. कारण मुळात असे किस्से आहेत ना नेते लोकांचे, की आपण ज्यांना निवडून देतो, ज्यांना आपण आयडल मानतो, जे सोसायटीमध्ये काम करतील, तुम्हाला चांगल्या सुविधा देतील, पण तसं काही होत नाही. कारण त्याच्यामागचा एक किस्सा सांगतो, की मी जस्ट सर्च करत होतो, तर त्याच्यामध्ये myneता.comवरती असे किस्से येतात ना, तुमच्या कॅन्डिडेटवरती किती गुन्हे दाखल आहेत आणि कोणत्या प्रकारचे आहेत हे सगळं दिसतं. त्यामध्ये मी असंच रिसर्च करत करत आहे ना, मी त्याचं नाव नाही घेत, पण मला एक कॅन्डिडेट असा सापडला, जो आत्ता त्या पोझिशनला आहे. ठीक आहे. आणि तो माणूस अक्षरशः म्हणजे त्या पोझिशनला असून त्याच्यावरती गुन्हे ह्या प्रकारचे दाखल आहेत, की चिट फंड. चिट फंड म्हणजे जमीन हडपणं, पैशाची झोल करणं आणि असा एक उमेदवार निवडून येतो, जो जनतेचं काम करणार आहे. तर अशा उमेदवाराकडून तुम्ही मला सांगा, तुम्ही काय अपेक्षा ठेवू शकता? किंवा आपण काय अपेक्षा ठेवू शकतो? जर एखादा कॅन्डिडेट ज्यांना आपण निवडून देतो आणि तो अशा प्रकारे त्याच्यावरती जर गुन्हे दाखल असतील, तर म्हणजे ते निवडून कसे काय येतात? आणि हे त्यांचे गुन्हे एक्सपोज करतात का नाही? म्हणजे जनतेला काहीच माहीत नाही आहे, की कोणता कॅन्डिडेट उभा राहतोय, त्याच्यामागं त्याची पार्श्वभूमी काय आहे? आणि तो निवडून कसा येतो? मग ह्याच्यामध्ये एक साधं उदाहरण दिसतं, की पैसे देऊन निवडून येतो तो. कॉमन फॅक्ट आहे, की बाबा पैसे वाटायचे, मतं घ्यायचे, हेच चालतं आणि आपली जनता आहे ना ₹500 मध्ये स्वतःला विकते. तिथं 1,500 दिले, तिथं विकले गेले. अजून काय दिले, की तिथं विकले जातात. पण विकासाचे मुद्दे कोणी मांडणार नाहीत. मी काही इमेजेस दाखवतो. मी कॅन्डिडेटचं नाव नाही सांगत, पण तुम्हाला इमेजेस दाखवतो. त्याचे जे कलम आहेत तुम्ही सगळे चेक करू शकता आणि तुम्हीच ठरवा, की ही लोकं विकास करण्याच्या लायकीचे आहेत का? किंवा जर ही लोकं उमेदवार म्हणून आली किंवा ह्या लोकांना आपण निवडून देतो, तर हे लोकं तुमचा विकास करतील का स्वतःचा विकास करतील? हा पण एक प्रश्न होतो.